नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये येथे सखी आणि कानाने रस बनवलेला असतो. आता इथे राजलक्ष्मी घरी आलेली असते आणि कपटी मनस्विनी तिला विचारत असते, तुम्ही एवढा तुमची मोठी कंपनी आहे, तुमचं नाव आहे आणि त्या बघण्यासाठी तुम्हाला पाठीमागे कोणीच नाही का? आणि मग हा प्रश्न विचारल्यानंतर राजलक्ष्मीला सगळं काही आठवत असतं, कारण की तिच्या मुलाला हिनेच मारलेलं असतं मनस्विने. आणि मग नंतर तिच्या पाच्यामध्ये अपर्णा आणि कानाची कशी हालत झालेली असते हे आता राजलक्ष्मीला आठवत असतं. ती म्हणते, हो आहे ना, मुलगा नाही आहे, माझा नातू आहे, पण परदेशात असतो तो तो इकडे नाही आहे, असं राजलक्ष्मी आता इथे मनस्विनीला सांगत असते. आणि तिला एक एक क्षण मनस्विनीने तिच्या कुटुंबाला दिलेला त्रास इकडे आठवत असतो. आता किरण आणि जान्हवी दोघेही आलेले असतात. सखी त्यांच्यावर खूप रागावते. सखी म्हणते, एवढा टाईम कसा झाला तुम्हाला? तुम्ही दोघं असं उशिरा आलात हे मला अजिबात आवडलेलं नाही. आणि दाभाडे मावशींना का नाही घेऊन आलात? आणि असे तुमचे चेहरे बघा कसे झाले आहे, इतके चेहरे का पडले आहे तुमचे? आणि मग इथे इकडे सखी आता किरण जान्हवीवर नाराज होते. अरे यार, असं काय असतं का? तुम्ही लवकर यायचं ना आणि तुझा एवढा चेहरा का सुकला आहे? तेव्हा मात्र येथे जान्हवी म्हणते, अगं दाभाडे मावशीन ते आता उन्हाळी सुट्टी चालली आहे ना, त्यासाठी ते गावाला गेले आहे आणि म्हणून ते येऊ शकले नाही. आता आम्ही चाललेलो आहे. आणि मग सखी त्यांना विचारते, तुमचे चेहरे खूप सुकलेले आहे का? एवढे तुम्ही नाराज आहे? काही झालंय का? मला सांगा. आणि मग असं का? तर किरण येथे म्हणतो, तसं काहीच नाही झालेलं. आम्ही जरा उन्हातून आलो ना, त्यासाठी खूप जरा दमल्यासारखं झालंय. आता सखी जान्हवीला घेऊन जाते. काना म्हणतो, हे काय सगळं ठीक आहे ना? जान्हवी खूपच अपसेट झालेली आहे हा सगळा प्रकार घडल्यापासून. आता मात्र किरण म्हणतो, त्या सरकारला मात्र मी सोडणार नाही, जिथे कुठे असेल ना तिला सापडून काढेल. तेव्हा आता कानाही तेच म्हणतो, ठीक आहे आपण शोध घेऊया. आता सखी येथे आलेली असते. सखी म्हणते, घोडादौडाचा स्वयंपाक सगळा काही बनून झालेला आहे आणि आता राहिलं मात्र एक काम. आज आपण ज्या चांगल्या कामाला सुरुवात करणार आहे, आज ही सगळी प्रॉपर्टी जी माझी नव्हतीच, कधी माझ्या आईबाबांनी कमवलेली जी प्रॉपर्टी आहे ती आज मी माझ्या आईच्या नावावर करणार आहे. आणि त्यासाठी आज मुहूर्तसुद्धा खूप छान आहे. अक्षय तृतीयाचं गिफ्ट मी माझ्या आईला आज देणार आहे आणि हे गिफ्ट ती डिझर्व पण करते आणि त्यांनीच कमवलेलं आहे सगळं. आणि आज देवासमोर मी आज प्रार्थना करणार आहे. आणि आता येथे सखीने देवासमोर ती फाईल ठेवलेली असते, प्रॉपर्टीचे पेपर असतात आणि ते पेपर ती आणणार असते आणि ती म्हणते, अशी ही सगळी प्रॉपर्टी आज मी माझ्या आईच्या नावावर करणार आहे. आणि मग हे सगळे बसलेले असतात. तेव्हा तेव्हा गौतम म्हणतो, एक मिनिट. आणि मग इथे मनस्विनीला वाटतं की आता गौतम काही बोलतो की काय, ती गौतमकडे बघायलाच लागते. गौतम म्हणतो, अरे मी आज तुला एक गिफ्ट देत आहे. आणि मग गौतमने सखीला सही करण्यासाठी एक पेन गिफ्ट दिलेला असतो. आता त्याच्या वहिनीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी होणार असते. कानाही तेथे येतो. तेव्हा आता काना आल्याच्या नंतर मग म्हणतात की शुभ कार्याला उशीर कशाला व्हायला पाहिजे. आणि मग सखी ती फाईल म्हणते की आता मी ती फाईल घेऊन येते. आणि मग येते आता सगळी फाईलवर सहीच करणार असते, तर तितक्यात दरवाजाची बेल वाजते. काना म्हणतो, तुम्ही कंटिन्यू करा, मी बघतो कोण आलं आहे. आता दरवाजावरती कोण आलेलं आहे? काना त्याचीच आतुरतेने वाट बघत असतो. काना दरवाजा उघडायला जातो आणि सखी इकडे सही करायला लागते. तर आता सखी सही करणारच असते. तर इकडे मनस्विनीला असं वाटत असते की पटकन सखी केव्हा सही करेल आणि पटकन केव्हा हे सगळं माझ्या नावावर होईल. आता इकडे किरण आणि ते सगळे बघतच असतात. सगळेजण सगळ्यांच्या साक्षीने आज सखी सगळी प्रॉपर्टी तिच्या आईच्या नावावर करणार असते. आणि आता तितक्यात तो मोबाईल घेऊन आलेला असतो. काना म्हणतो, मी बघतो. काना दरवाजा उघडायला जातो, तर कानाचा आता हा मोबाईल आलेला असतो. तेव्हा काना म्हणतो, ते म्हणतात की चार्जिंग नाही आहे मोबाईलला, चार्जिंग करून घ्या. आता मात्र काना म्हणतो, माझं खूप अर्जंट काम आलेलं आहे, तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा. तेव्हा गौतम म्हणतो, अरे काना, कसलं एवढं अर्जंट काम आहे? इथे खूप महत्त्वाचं काम चालू आहे, हे बघून घे. तेव्हा काना म्हणतो, तुम्ही कंटिन्यू करा, तोपर्यंत मी आलोच, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. आता सखी कानाकडे बघत असते. आता मात्र येथे मनस्विनी जी असते ती सखीला म्हणते, हा मुलगा जरा वेगळाच आहे आणि ह्याचं काही ना काही कधी ना कधी चाललेलंच असतं. ह्याचं काय चाललेलं असतं ना, हे मलाही कळलेलं नाही. सखी, कानाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तू ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करत आहे. एकदा तरी तू कानाला विचारून घ्यायला हवंस, त्याला
विचारलं आहेस का, ते विचारून घे नाही तर त्याला अजून पण. आता काना रूममध्ये आलेला असतो आणि चार्जर शोधतो, पटकन मोबाईल चार्जिंगला लावतो आणि त्याला त्या मोबाईलमध्ये सरकारविषयी काही पुरावे आहेत का ते शोधायचे असते. काही गडबडीनं तो खूपच वाट बघत असतो आणि मोबाईल घाईघाईनं चार्जिंग लावतो आणि मग मोबाईल चार्ज झाल्यावर त्याला पुरावे शोधायचे असतात आणि तो खूप गोंधळलेला असतो. कारण की सखीची जी प्रॉपर्टी असते ती नेमकी त्याला डाऊट असतो की सरकार कुठे आहे, आता नेमकं हे सगळा प्रकार काय चालू आहे, ही प्रॉपर्टी घरामध्ये ती सरकार तेजस्विनीऐवजी सरकार आहे, हे याचा कानाला शोध घ्यायचा असतो. आणि मग आता तो भरत बालेरावचा जो फोन असतो तो चार्ज झालेला असतो आणि इकडे सखी मात्र आता सही करायची असते. तेव्हा मग सखी म्हणते, अगं आई, तुला जसं वाटतं ना तसा काना अजिबात नाही आहे, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याला या प्रॉपर्टीचं काहीच करायचं नाही आहे. पण इकडे मनस्विनीची कपटी मनस्विनी असते, ती मात्र सखीचं मन भडकवत असते. सखीला म्हणत असते, तुझा नवरा खूपच वेगळा वाटतो मला, तू एकदा तरी त्याला विचारून घे. तेव्हा सखी म्हणते, आई, त्याला विचारायची काहीच गरज नाही, त्याला या प्रॉपर्टीचं काहीच काय इंटरेस्ट नाही आहे. आणि मग इथे मनस्विनी म्हणते, असं मला तरी वाटतं, कारण की मला त्याच्या हालचाली त्याचं खूप काही वेगळंच वाटतं. आता मात्र पेन बंद पडलेला असतो आणि इकडे हिला असं वाटत असतं की केव्हा एकदाची की सही करून मोकळी होते. आता मोबाईल चार्ज झालेला असतो, मोबाईल चालू झालेला असतो आणि त्यामध्ये तो नंबर शोधतो आणि त्या सरकार ज्याचा कॉल आलेला असतो तो मोबाईल इथे नंबर लावतो आणि मग रिंग वाजते. आता मग इकडे सखीने फाईल उचकलेली असते आणि सखी सही करणार असते. इकडे मात्र कान्हा पुरावे शोधत असतो. आता मोबाईलची रिंग तर तिथेच वाजत असते. सगळा शोध घेतो, मोबाईलची रिंग नेमकी कुठे वाजत आहे बारकाईने निरीक्षण करतो आणि मग एक एक सखी इथे सरकारविषयी त्याला आठवायला लागतं की सरकार कशी होती आणि सरकारचे जेव्हा मोबाईल त्या कपाटामध्ये सरकारचा मोबाईल सापडतो, मग कानाला सरकार कशी वागत होती हे आठवायला लागतं. आणि मग जी सरकार तेजस्विनी बनवून जी सरकार घरामध्ये घुसलेली असते, तिला फक्त प्रॉपर्टीच हवी असते आणि त्या प्रॉपर्टीसाठीच तिचं सगळं काही जे धडपड चालू असते ती प्रॉपर्टीसाठी चालू असते. मग कानाला सगळं मागचा जो प्रकार आहे तो आठवायला लागतो. ह्या प्रॉपर्टीसाठी ही सरकार काही पण कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण की तिनेच तर सखीच्या सह्या कानालाही घ्यायला सांगितलेल्या असतात. आणि सगळे जेव्हा येथे तेजस्विनी जेव्हा दरीत पडते तेव्हा मनस्विनी जोरात ओरडते की तिला वाचवा म्हणून. आता मात्र इकडे मासाहेबांचं बोलणंसुद्धा कानाला आठवत असतं की 99% जर ती सरकार मेली आहे तर 1% तरी ती असू शकते ना. इकडे वेदू जेव्हा नाश्त्याला सगळ्यांना मेंदूवडे बनवलेले असतात, पण सरकार म्हणते की मला फ्रूट हवे आहे. त्यावरूनच सरकार जेव्हा फ्रूट खायची आणि तेजस्विनी हे सगळं काही तेजस्विनीला चालत नाही. आता मात्र कानाचा पक्का विश्वास पटलेला असतो की जी घरामध्ये तेजस्वी म्हणून राहत आहे ती खरी सरकार आहे आणि जी दरीत पडली ती खरी तेजस्विनी पडलेली आहे. आणि आता सखीचा पेन चालू झालेला असतो आणि तितक्यात आता या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन थोड्याच वेळामध्ये मनस्विनी होणार असते, म्हणजे सरकार होणार असते. तितक्यात आता काना तेथे येतो आणि काना म्हणतो, बेबी सरकार, त्याच्यावरती सही करू नका तुम्ही आणि ही तुमची खरी आई नाही, तुम्ही आधी ओळख पटवून घ्या, ही नेमकी बाई कोण आहे, हिची ओळख काय आहे. पण आता इथे तर वेगळाच प्रकार घडलेला असतो, कारण की जी मनस्विनी असते तिने कानाविरुद्ध सुद्धा पुरावे गोळा केलेले असतात. तिला समजलेलं असतं की काना माडिक जो असतो तोच कबीर किर्लोस्कर आहे. तेव्हा ती म्हणते, तू कोण आहेस हे तू कधी सखीला सांगितलेलं आहे का. आता पुढील भागामध्ये हे सगळं सत्य ती जेव्हा सखीसमोर येणार आहे तेव्हा नेमकी आता सखी ह्या कानाची साथ देईल की ह्या खोटारड्या तेजस्विनी बनून आलेली मनस्विनी जी असते तिची साथ देईल. आता सखीला काहीच कळत नाही आहे हा कोणता प्रकार चाललेला आहे. आता मात्र कानाला घरातून बाहेर काढून देण्यात येणार आहे, पण हा काना इथे मनस्विनीला चॅलेंज केलेलं असतं की मी पुन्हा या घरामध्ये येईन आणि सगळं सुरळीत पार पाडेन, कारण की त्यालाही त्याच्या वडिलांचा बदला घ्यायचा असतो, कारण की मनस्विनी त्याच्या वडिलांना जे त्रास दिलेला असतो, जीवे मारलेलं असतं. आता पुढील भागात जबरदस्त ट्विस्ट आहे, पाहायला विसरू नका.